नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता सुंदरशी सकाळ झाली. सकाळचं एकदम मस्त असं वातावरण झालं आहे. आज काय पाऊस वगैरे दिसत नाही. वातावरण पण एकदम शांत वाटतं आहे बघा. मस्त एकदम शांत असं वातावरण झालं आहे आता सकाळी. आणि आता मी सकाळच चाललो आहे रत्नागिरीला. थोडं काम आहे, त्याच्यामुळे मित्रासोबत जायचं आहे रत्नागिरीमध्ये. मित्र पण असणार आहे आपल्यासोबत. तर आम्ही रत्नागिरीला चाललो आहे. तर बघूया तिकडून कुठे फिरायला वगैरे जायचा प्लॅन होतो. तर जाणार आहे आम्ही फिरायला. तर आता जाऊया. आता सर्वप्रथम आपल्याला आधी जाखादेवीमध्ये जायचं आहे. जाखादेवीतून लालपरीचा प्रवास असणार आहे. मग जाखादेवीतून आपल्याला रत्नागिरीत जायचं आहे लालपरीने. तर चला जाऊया. आजची व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला जाऊया आता. आता काही दिवसांनी हे सर्व हिरवगार पाहायला मिळणार आहे. हे बघा, आता पाऊस वगैरे पडतोय. असं आहे की जंगल पूर्ण हिरवगार होणार आहे आता पावसाळ्यामध्ये. आणि आता पाऊस वगैरे पडतो म्हटल्यावर आता शेतीच्या कामांना पण खूप जोरदार सुरुवात आहे. इकडं काही ट्रॅक्टरचा वगैरे आवाज येतोय. तर मित्रांनो, आता आम्ही रत्नागिरीमध्ये आलो आहे. रत्नागिरी बस डेपोच्या इथे उतरलेलं. आणि हा पूर्ण रत्नागिरी बस डेपो आहे. आता थोडी एक दोन कामं आहे ती करायची आपल्याला. तर चला आधी जाऊया, कामं करूया. इकडून चाललो आहे खाली. तर मित्रांनो, आता आम्ही मांडवी बीचला आलो आहे. मांडवी बीच आहे समोर. तर आता जाऊया बीचवरती. मस्त आहे की समुद्राचा आनंद घेऊया. बघा, प्रवेशद्वार आहे मांडवी बीचचे. हे बघा, समुद्राच्या पाण्याला पण भरती आली बहुतेक. मस्त वाटतं एकदम. वारा वगैरे लागतोय. आता शेवटच्या टोकाच्या इथे आलेला आहे आम्ही. हे बघा काय वाटतोय नजारा एक नंबर. पाणी वगैरे येऊन दगडांवर धडकतंय. कसं वाटतंय बघा, मस्त वाटतंय एकदम. समुद्राचा तंग असा समुद्र बघा, मस्त वाटतंय एकदम. बघा तिकडं आणि इकडं समोर मच्छी पकडतायत. मच्छी पकडण्यासाठी गेलेत. बघा, फिशिंग रॉडने मच्छी पकडत आहे. एक इकडे बघा, एकाच जागी किती आहेत. ते इकडं आहेत, तेव्हा तिकडं पण आहेत.
बीचवरती फिरायला आलेलो होतो. तर आता फिरलेले वगैरे फोटो वगैरे काढलेले आणि जबरदस्त लोकेशन वाटतं इथे. मस्तपैकी फिरलेलं आणि आता निघालेलं आहे परत. आता वरती जायचं आपल्याला स्टँडच्या इकडे. तर जाऊया. मस्त वाटतं एकदम. आणि आज एकदम ऊन पडलं आहे. पाऊस वगैरे काही दिसत नाही. तर आता कामं होती ती 1-2 केलेली आणि आता परत बस स्टँडवरती आलेलं आहे आणि आता जाकादेवीला जायचं आपल्याला. आता कामं वगैरे झाले आपली आणि आता जाकादेवीत निघालेलं आहे परत. ते बस स्टँड आहे. परत बस स्टँडवरती आलेलं आहे. आता बस इथे लागेल. बसने आपल्याला जायचं आहे परत जाकादेवी. परतीचा प्रवास. आता जाकादेवीमध्ये आलो आहे. जाकादेवी पूर्ण आपली. आणि आता सद्गुरू वडापाव सेंटरमध्ये आलेलं आहे मिसळपाव खाण्यासाठी. तर या तुम्ही पण आमच्यासोबत. तर आता मिसळपाव खातोय मस्त आहे की. व्ह्यू बघा समोरचा असा नजारा एकदम. व्ह्यू मस्त आहे. गाड्या वगैरे जातात आणि मस्त की मिसळपाव खातोय. तर या तुम्ही पण आमच्यासोबत मिसळपाव खायला. मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो आता घरी आलो आहे आणि आता खेळायला आलो आहे डायरेक्ट मल्यामध्ये. इकडं चाव्याच्या मल्यामध्ये खेळायला आलेलं आहे. ते तिकडं मैदान आहे. तर जाऊया तिथे क्रिकेट खेळायला. आणि चाव्यातली पोरं आणि खापरवाडीतली पोरं आमच्या. तर आता इथं आम्ही एकत्र खेळायला येतो मल्यामध्ये. या इथं शेती नाही करत आता कोण. आपल्या इकडं पण खेळायचो पण आपल्या इकडं आता शेती करतात. शेतीचे दिवस आता सुरू झाले आहेत. तर पेरणी वगैरे झाले म्हणून आता तिकडं आम्ही खेळत नाही. आता आम्ही इथे येतो. तर चाव्यातली पोरं पण येतात आणि आमच्या इकडची पण पोरं एकत्र आम्ही येऊन खेळत असतो. तर आता जाऊया खेळायला. हे बघा हे जी शेती सोडून दिली नाही म्हणून असं झालेलं आहे. बरीच वर्ष झाली शेती सोडलेली इकडच्या लोकांनी. हे असं रान वाढलं आहे बघा हे. आणि तिथं आपल्याला खेळायचं आहे. तिकडं मैदान आहे मस्तपैकी. तर दाखवतो तुम्हाला. एक नंबर वातावरण वाटतंय संध्याकाळचं. आणि इकडं ट्रॅक्टरचा आवाज येत असेल तुम्हाला. तिकडं समोर ट्रॅक्टर चालवत आहेत. फोडणीला आता सुरुवात झाली. फोडतात मले. अजून पोरं येतील जमा होतील. तर आलेलं आहे आता आम्ही खाली मल्यात खेळायला. पोरं खेळतात इकडं. कॅच पकडलं नाही. मस्त मजा येते खाली मल्यामध्ये खेळायला. तर मित्रांनो अशा पद्धतीची आजची आपली व्हिडिओ होती. रत्नागिरीमध्ये गेलेलो होतं कामानिमित्त. तर रत्नागिरीमध्ये मांडवी बीच वगैरे फिरलेलं आणि मस्तपैकी आलेलं आणि आता मल्यामध्ये खेळायला आलो होतो. तर अशा पद्धतीची आजची आपली व्हिडिओ होती. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.